नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. राजकीय वर्तुळात मोठी घडामोड होताना पाहायला मिळते. वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. वंचितकडून आता लोकसभा लढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता वसंत मोरे वंचितकडून लोकसभा लढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलंय. वंचितकडून आता वसंत मोरे लोकसभा लढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आपले प्रतिनिधी डॅरेल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत. डॅरेल, आता वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतलेली आहे. काय वाटतं, वंचितकडून लोकसभा लढण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवण्यात येते? नीलम, नक्कीच वसंत मोरे जे आहेत ते प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. अर्धा तास उलटून गेला आणि दोन्ही नेत्यांमध्ये जी आहे ती चर्चा सुरू आहे. राजगृहावर वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये दोघांमध्ये बैठक जी आहे ते सुरू आहे. आपण पाहिलं तर वसंत मोरे हे पुणे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक देखील आहे आणि असं वारंवार त्यांनी म्हटलं देखील आहे. आज जेव्हा ते इथे आले होते तेव्हा देखील ते म्हणाले की मी पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहे आणि त्यासाठी मी प्रकाश आंबेडकर यांना भेटायला आलोय. आणि यापूर्वी आपण पाहिलं तर त्यांनी पुणेमध्ये शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांची देखील त्यांनी भेट घेतली होती. आणि आता वंचितच्या तिकिटावर ते लढणार असल्याची माहिती जी आहे ते समोर येत आहे. आणि या संदर्भात वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा सुरू आहे. आता नेमकी या चर्चेत काय काय होते हे पाहावं लागेल, कारण वसंत मोरे समोर येऊन माझी प्रतिक्रिया देणार आहे. तर आता वसंत मोरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल. नक्कीच या सर्व घडामोडींवरती आपलं लक्षच असेल. धन्यवाद डॅरेल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.